आषाढ स्पेशल अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या ह्या गुळाच्या कापण्या मी इथे दाखवणार आहे। अतिशय सोप्या आणि मस्त आहेत, नक्की करून बघा। आणि हेल्दी रेसिपी आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी। हे गॅसवरती आपल्याला विरघळेपर्यंत ठेवायचं आहे। तुम्ही इथे सतत हलवा, म्हणजे एकतरी पाक वगैरे आपल्याला करायचा नाहीये। अगदी विरघळला की आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण थंड करून घेणार आहोत। एका परातीमध्ये आपल्याला त्याच वाटीने 2 वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 2 चमचे आपल्याला इथे बारीक रवा वापरायचा आहे आणि 2 चमचे आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे। चिमूटभर आपण इथे वेलची पूड आणि त्याच्यानंतर आपण बडीशेपची पावडर सुद्धा यामध्ये घालणार आहोत। बडीशेप थोडीशी क्रश करून घातली तरी चालेल, ऑप्शनल आहे। हे सगळं साहित्य कोरडं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे। इथे 2 चमचे तूप मी गरम केलेलं आहे। तुपामुळे कापण्या खूप छान खुसखुशीत होतात। अतिशय मस्त अशी रेसिपी आहे, लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता। आषाढ तर चालू झालाच आहे, बऱ्याच घरी कापण्या सुद्धा बनवल्या असतील। आणि हे मिश्रण जे आहे ते छानपैकी मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी गुळा मळून घ्यायचा आहे। थोडासा सैलसरच मळायचा आहे। थोड्या वेळानंतर तो घट्ट होतो, कारण गुळाचं पाणी आणि गव्हाचं पीठ याचं छानपैकी मिश्रण तयार होतं, आळतं। त्यामुळे आपण हा सैलसरच गोळा तयार करून घेणार आहोत। झाकण घालून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर कापण्या करायला घेणार आहोत। 15 मिनिटं झालेली आहेत। परत एकदा छानपैकी आपल्याला हा मऊ करून घ्यायचा आहे आणि आपल्या कापण्या लाटायला घ्यायच्या आहेत। अतिशय सोपी आणि मस्त रेसिपी आहे। चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा। आता इथे थोडीशी खसखस सुद्धा मी इथे घालून घेतलेली आहे। परत एकदा लाटून घेऊयात। एका बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। शंकरपाळीसारखा आकार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंगावरती ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत। खूप सुंदर असा पदार्थ आहे, नक्की करून बघा। आहा, खूपच सुंदर झालेले आहेत। काढून घेऊयात। डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की व्हिजिट करा। मस्त दिसतात ह्या कापण्या, माझ्या तर फेवरेट आहे, तुमच्याही नक्की असतील। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन।